हॅलो हाय. नवीन असाल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलवर नक्की क्लिक करा. सर्वांना नमस्कार. रॉयल शेतकरी भाग 163 मराठी कथा. हॉस्पिटलमधील त्या भयानक रात्रीनंतर सकाळ उजडली खरी, पण वाड्यावर आनंदाऐवजी एका अज्ञात भीतीचे सावट पसरले होते. पावसाचा जोर ओसरला होता, पण आभाळ अजूनही काळवंडलेलंच होतं, अगदी वाड्यातल्या वातावरणासारखं. सकाळी 7:15च्या सुमारास शिवमची गाडी वाड्याच्या दारात येऊन थांबली. रात्रभराचा थकवा, डोळ्यांतलं रडवलेपण आणि मनातील उद्रेक चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. गाडीतून उतरून त्याने वाड्याच्या दिवाणखान्यातून पाऊल टाकलं. तिथे रात्रीच्या थरारांच्या खुणा अजूनही ताज्या होत्या. हवेत पेट्रोलचा उग्र वास आणि एका कोपऱ्यात पडलेला तो लायटर पाटील कुटुंबावर आलेल्या काळाची साक्ष स्पष्टपणे देत होता. आणि ती रात्र जणू काळच घेऊन आली होती. आबासाहेब, अतुल, कुणाल, अभि, सचिन दिवाणखान्यात गंभीर चेहऱ्यानेच बसले होते. शिवमला पाहताच आबासाहेबांनी सुटकेचा श्वास सोडला, पण त्यांच्या चेहऱ्यावरची काळजी मिटली नव्हती. शिवमराजे, आलात तुम्ही? अस्मी आणि बाळ सुखरूप आहेत ना? आबासाहेबांनी जड आवाजात विचारलं. हो आबासाहेब, चैतन्य तिथेच आहे. हॉस्पिटलमध्ये आता कडेकोट पोलीस बंदोबस्त आहे. विक्रमचा तो माणूस पोलिसांच्या ताब्यात आहे, शिवमने सांगितले. पण त्याचे डोळे वाड्यात कोणाला तरी शोधत होते. त्याने आजूबाजूला पाहिले आणि विचारले, पण प्रिया कुठे आहे? मुलं कुठं आहेत? तेवढ्यात आकांक्षा त्याच्यासाठी पाणी घेऊन आली. अतुलने सुस्कारा सोडला आणि वरच्या मजल्यावरच्या खोलीकडे बोट दाखवले. अतुल अत्यंत गंभीर आवाजात म्हणाला, शिवम, रात्रीचा प्रसंग त्या सहन करू शकल्या नाहीत. आबासाहेबांनी सुरक्षेसाठी त्यांच्या खोलीला बाहेरून कुलूप लावलं होतं रे. आम्ही रात्री सगळं निस्तारलं आणि कुलूपही उघडलं, पण त्या अजूनही बाहेर यायला तयार नाहीत. त्या प्रचंड हादरल्या आहेत. आकांक्षा कुणाल गेले होते, पण शिवमच्या काळजात आता धस्स झालं. त्याने क्षणाचाही विलंब न लावता वरच्या मजल्याकडे धाव घेतली. शिवम प्रियाच्या खोलीच्या दरवाजापाशी पोहोचला. दरवाजा अर्धवटच उघडा होता, पण आत कमालीची शांतता होती. एरवी मुलांच्या हसणे खेदाळण्यानं गाजणारी ती खोली आज एखाद्या गूढ अंधाराच्या गुहेसारखी भासत होती. ज्या खोलीत दोघांच्याही सुंदर संसाराला सुरुवात झाली होती, आता तिथे गूढ अंधार होता. शिवमने हलकेच दरवाजा ढकलला आणि आत पाऊल टाकलं. खोलीचे दिवे बंद होते. खिडकीचे पडदेसुद्धा पूर्ण ओढलेले होते. प्रिया, शिवमने हळूच हाक मारली. उत्तर आलेच नाही. खोलीच्या एका कोपऱ्यात अवाढव्य कपाटाच्या आणि मोठ्या आरशाच्या आडोशाला जमिनीवर प्रिया मुलं पोटाशी धरून बसली होती. तिने आपल्या पदराखाली तीनही मुलांना पोटात ढकलून घट्ट कवेत घेतलं होतं. तिचे डोळे भीतीने पांढरे झाले होते आणि ती एकटक शून्यात पाहत होती. मुलंही आईच्या त्या घट्ट पकडीत घाबरून शांत झाली होती. अजून कसलीही चिंता न करता अजूनही ती निवांतच झोपलेली होती. शिवांशी, वंश, प्रियांश. पण प्रिया खूप घाबरलेली होती. प्रिया, मी आलोय, तुझं शिवम आलाय, शिवम तिच्याजवळ जात म्हणाला. पण शिवमने जवळ येताच प्रिया अचानक दचकली. ती भीतीने आणखी मागे सरकली. तिचा पाया आरशाच्या लाकडी कोपऱ्याला लागला. नका, जवळ नका येऊ. कोण आहात तुम्ही? पेट्रोल, पेट्रोल, ते वाडा जाळून टाकतील. माझ्या मुलांना वाचवा. आबासाहेब, दरवाजा उघडा. ती अर्धवट ग्लानीत अजूनही होती आणि भीतीच्या अतिरेकीत ओरडू लागली. तिची ती अवस्था पाहून शिवमच्या डोळ्यात पाणी आलं. अशा प्रसंगाला सामोरे जाण्याची तिची ही पहिलीच वेळ होती. तिला कधी असा थरारक अनुभव आलाच नव्हता. शिवमने पटपट सगळे खिडकीचे पडदे उघडले. सगळी खोली प्रकाशाने भरून गेली होती आणि त्याच्या मनात अजूनही अंधार होता आणि प्रियाच्या समोरही अंधारच तिला दिसत होता. आता काय होणार होतं पुढं हे शिवमलाही माहिती नव्हतं. तिचा ओरडण्याचा आवाज खाली जात होता. तसतसं आबासाहेबांचं मन खूपच खचून जात होतं. का तर त्यांची ती लाडूबाई होती ना. पहिल्यांदाच इतकी घाबरलेली त्यांनी पाहिली होती. ते शिवमला बरोबर म्हणायचे, आमच्या लाडूबाई रूपासारख्याच आहेत, त्या पण एकदम नाजूक काळजाच्या. आणि खरंच आज सगळ्यांनीच अनुभवलं होतं. प्रिया फक्त बोलतानाच बेधडक होती, पण अशा प्रसंगी ती पहिल्यांदाच खूप घाबरली होती. रॉयल टोळीचा रांगणेपणा तिने ऐकला होता, पण मृत्यू इतक्या जवळून तिने कधीच पाहिला नव्हता. फक्त शिवमचं मनसोक्त प्रेम अनुभवणारी ती आज अक्षरशः त्याच्या सावलीला सुद्धा भल्या सकाळी भीत होती, थरथरत होती. शिवम हळूच खाली बसला आणि अत्यंत प्रेमाने तिचा थरथरणारा हात आपल्या हातात घेतला.
प्रिया शांत हो, बघ माझ्याकडे, मी शिवम आहे. सगळं संपलंय आता. अतुल, अभि, सचिन त्या गुंडांना संपवलंय. आता वाडा सुरक्षित आहेत. आपण सगळे सुरक्षित आहोत. शिवमच्या आवाजातील त्या ओळखीच्या उबदारपणाने प्रियाच्या डोळ्यातील अश्रूंचा बाण फुटला. तिने शिवमचा हात ओळखला. तिची पकड सैल झाली. तिने तीनही मुलांना बाजूला केलं आणि थेट शिवमच्या छातीवर डोकं ठेवून ती हमसून रडू लागली. तिचे संपूर्ण शरीर थरथरत होते. अहो, रात्री ते खूप भयानक होतं. बाहेर लोकांचे ओरडण्याचे आवाज येत होते. काहीतरी आपटल्याचे आवाज येत होते आणि मला वाटलं मी मुलांना कधीच वाचवू शकणार नाही. आबासाहेबांनी बाहेरून कुलूप लावलं होतं. मला बाहेरही पळता येत नव्हतं. प्रियाचा आवाज रडण्याने खुंटत होता. अहो, मी असं म्हणून ती खूपच जास्त रडत होती. तो आवाज सुद्धा खालपर्यंत येत होता. तसं आबासाहेबांचं आणि कुणालला खूप वाईट वाटत होतं. शिवम तिला समजावत होता, प्रिया शांत हो, रडू नकोस. तरीही ती रडतच होती. तो पुन्हा म्हणाला, अरे बाळा, रडू नकोस ना, आता मी आलो आहे ना, काही होणार नाही. शिवमने तिच्या पाठीवरून हात फिरवला. तिच्या केसांतून हात फिरवत तिला शांत केलं. प्रिया, आबासाहेबांनी ती कुलूप तुझ्या आणि मुलांच्या संरक्षणासाठी घातलं होतं गं. जर तो दरवाजा उघडला असता तर ते गुंड आत आले असते. आबासाहेबांच्या त्या एका निर्णयामुळे आज माझी दोन्ही मुलं, वंश आणि माझी प्रिया सुरक्षित आहेत ना, हो की नाही? मग रडणं बंद कर बरं. मुलं उठलीत बघ बरं आता. मुलांनीही जेव्हा बाबाला पाहिलं तेव्हा तीही बाबा करत शिवमला विलगली. वंशही उठलाच होता. शिवमने आता त्या चौघांनाही आपल्या दोन्ही बाहुपाशात घेतलं होतं. 10 वर्षांपूर्वीच्या विक्रमच्या ज्या पाशवी शक्तीने आज पाटील परिवाराला संपवण्याचा प्रयत्न केला होता, त्या शक्तीचा पराभव मैत्रीच्या प्रेमाने आणि एकजुटीने केला होता. प्रियाला आणि मुलांना शिवम त्यांना धीर देऊन खाली घेऊन आला. आबासाहेबांनी मुलांना जवळ घेतलं आणि प्रियाला धीर दिला. वंश लगेच अतुलच्या मिठीत जाऊन बाबा म्हणून चिटकला. पण आज वाड्याची लक्ष्मी अशी कोमेजून गेलेली पहिल्यांदाच सगळ्यांनी पाहिली होती. शिवम म्हणाला, आकांक्षा, आमच्या राणी सरकारला रोजच्यासारखं तयार करा. आम्ही त्यांना असं सुकलेल्या फुलासारखं बघू शकत नाही. ती पण म्हणाली, ठीक आहे, चला ताई. पण ती काही केल्यास शिवमचा हात सोडायला तयारच नव्हती. कारण भीतीच तशी बसली होती मनात तिच्या. एरवी सगळ्यांसमोर त्याच्या सोबत न बोलणारी ती आज हातात हात घालून घाबरून उभी होती. तसं आबासाहेब म्हणाले, राजे, मुलं इकडं द्या आणि त्यांना तुमची गरज आहे. आकांक्षा, शिवांशीला घे बेटा. तो म्हणाला, ठीक आहे आबासाहेब, असं म्हणून तिला रूममध्ये घेऊन गेला. दिवाणखान्यात आता रॉयल टोळीचे सगळे शिलेदार एकत्र आले होते. अतुलचे डोळे अजूनही रागाने लाल होते. अभि आणि सचिनचे हात गुंडांना चोप देऊन सुजले होते. शिवम, विक्रमने घरामध्ये बसून हा गेम प्लॅन आखला होता रे. हॉस्पिटलमध्ये आपल्याला गुंतून ठेवायचं आणि इथे वाडा पेटवून द्यायचा. अतुल दातोट खात म्हणाला. शिवम शांत उभा होता, पण त्याच्या डोळ्यात आता एक वेगळाच अंगार फुलला होता. तो म्हणाला, विक्रमने पाटलांच्या वाड्याच्या पायाला हातला घातलाय. शिवमचा आवाज संपूर्ण वाड्यात घुमला. 10 वर्षांपूर्वी आपण त्याला फक्त जेलमध्ये पाठवलं होतं, पण आता त्याने माझ्या बायको, मुलांच्या जीवावर आणि माझ्या अस्मीच्या नवजात बाळावर घाला घालण्याचा प्रयत्न केलाय. आता कायदा काय करायचं तेच करेल, पण रॉयल टोळीच न्याय सुरू होईल पुढे इथून. शिवमला या अवतारात पाहून वाड्यातल्या प्रत्येकाला कळून चुकले होते की वाड्यावर आलेले संकट टळले असले तरी विक्रमच्या विनाशाची उलटी गिनती आता अधिकृतपणे सुरू झाली होती. तेवढ्यात प्रिया आवरून पायऱ्या उतरून खाली आली. काही न म्हणता किचनमध्ये गेली आणि तिला असं गप्प गेलेलं पाहून तो अतुलला म्हणाला, मी जरा आलोच. तोही किचनमध्ये गेला. आकांक्षा तिथे आधीच नाश्त्याची तयारी करत होती. तर शिवम तिला म्हणाला, आकांक्षा, तू पाहुणे आहेस ना, जा आता, तुझी ही नणंद आहे ना, ती बनवेल नाश्ता. ती खूपच छान नाश्ता बनवते, असं म्हणून तिला बाहेर पाठवलं. तिला कळाले होते की शिवमला प्रियासोबत टाईम हवा आहे. तीही गालात हसवून बाहेर गेली. आकांक्षा गालातल्या गालात हसवून बाहेर निघून गेली आणि किचनमध्ये आता फक्त शिवम आणि प्रिया
दोघेच उरले होते. प्रिया अजूनही त्या धक्क्यातून पूर्णपणे बाहेर आली नव्हती. ती गॅसवर चहाचं पातेलं ठेवून तशीच शून्यात नजर लावून उभी होती. तिच्या हातातील चमचा थरथरत होता. शिवमने हळूच पावले टाकत तिच्या मागे जाऊन उभे राहिले. तिने मागे न पाहताही तिला त्याच्या अस्तित्वाची जाणीव झाली. शिवमने काही न बोलता मागून आपले दोन्ही हात तिच्या भोवती गुंफले. तिची पाठ आपल्या छातीशी घट्ट टेकून धरली. अहो, काय करताय? कुणीतरी येईल, सोडा. प्रियाने हळू सुस्कारच सोडत म्हटले. संकोचाने आजूबाजूला पाहत म्हटले. तिचा आवाज अजूनही कातर होता. तो म्हणाला, येऊ दे कोणीही. शिवमने आपला चेहरा तिच्या मानेजवळ नेत म्हणाला. त्याच्या गरम श्वासांचा स्पर्श होताच प्रियाच्या अंगावर सरसरून काटा आला. शिवमने तिच्या खांद्यावर आपली हनुवटी टेकवली आणि अतिशय मृदू आवाजात म्हणाला, रात्रभर माझ्या जीवात जीव नव्हता प्रिया. तिथे हॉस्पिटलमध्ये असतानाही माझं मन इथे वाड्यावर तुझ्यापाशी आणि मुलांपाशीच अडकलं होतं. प्रियाने गॅस बंद केला आणि ती शिवमच्या जवळून सुटण्याचा प्रयत्न करू लागली. अहो, सोडा ना. आबासाहेब, कुणाल सगळे आहेत बाहेर आणि मला अजिबात मूड नाही आहे. मी अजूनही खूप घाबरलेले आहे हो. तुम्ही समजून घ्या ना मला. आणि तो म्हणाला, मी समजूनच घेतो यार प्रिया, तुला समजावण्यासाठीच आलो पण आहे. शिवमने तिची पकड सैल न करता तिला हळूच आपल्याकडे वळवले. आता ती त्याच्या कवेत होती आणि तिचे दोन्ही हात शिवमच्या छातीवर होते. शिवमने तिचा तो काळजीने सुकलेला चेहरा आपल्या दोन्ही हातांच्या ओंजळीत घेतला. त्याच्या अंगठ्याने तिच्या गालावर ओघळलेले अश्रू पुसले आणि म्हणाला, तुझा हा घाबरलेला चेहरा मला नाही पाहायचा आहे प्रिया. जोपर्यंत तुझ्या चेहऱ्यावर ते पूर्वीसारखं हसू येत नाही तोपर्यंत या शिवमला शांतता मिळणार नाही. काल रात्री जे झालं तो एक वाईट काळ कणाकणाने विरघळलेला काळोखात निघून गेला होता. आता सकाळ झाली. तुझा सूर्य तुझ्यासमोर उभा आहे. शिवमने तिच्या डोळ्यात डोळे घालून अत्यंत प्रेमाने सांगितले. प्रियाने शिवमच्या डोळ्यातील तो अथांग विश्वास आणि प्रेम पाहिलं. तिच्या मनावरचा सगळा ताण जणू एका झटक्यात हलका झाला होता आणि तिचं मनही त्या प्रसंगाला विसरण्यासाठी मजबूर करत होतं. तिने आपले हात शिवमच्या गळ्याभोवती टाकले आणि ती पुन्हा एकदा त्याच्या छातीवर विसावली. शिवमने तिच्या केसांवर आपले ओठ टेकवले. तो केवळ एक स्पर्श नव्हता, तर तिला मिळालेली सुरक्षिततेची हमी होती. काही सेकंद दोघेही एकमेकांच्या श्वासात हरवून गेले होते. खूप सतवायला लागलात हां तुम्ही आजकाल, प्रियाने शिवमच्या छातीवर हलकीशी बुक्की मारत गालातल्या गालात हसून म्हटले. तिच्या चेहऱ्यावर आता भीतीऐवजी एक लाजरं हसू उमटलं होतं. बायको माझी आहे, मग सतावणार नाही तर काय करणार मी? शिवमने मिश्किलपणे डोळे मिचकावत म्हटलं. त्याने शेल्फवर ठेवलेला चहाचा कप उचलला आणि प्रियाच्या ओठाजवळ नेला. चल, आधी हा कडक चहा पी आणि मला तुझा मस्तपैकी पोहेंचा बेत करून दे. खूप भूक लागली आहे गं प्रिया. तो असा मिश्किलपणे हसून म्हणाला. कधीही चहा न घेणारी ती आज प्रियाने चहाचा एक घोट घेतला आणि शिवमच्या खळी पडलेल्या गालावर एक प्रेमाचा हळवा स्पर्श करत म्हणाली, तुम्ही थांबा 5 मिनिटात गरमागरम पोहे आणते, मुलांना पण आणि तुम्हा सर्वांना पण. असं म्हणून ती हसली. शिवमने पुन्हा तिचा हात पकडून ठेवत म्हणाला, प्रिया ऐक ना, मी काय सांगत होतो? ती म्हणाली, हो सांगा ना. तो म्हणाला, हे बघ, हा प्रसंग ओढवला आहे ना, अशा प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी तू स्वतःला तयार ठेवत जा. अगं पाटील घराणं आहे आपलं, अनेकांशी वाद आहेत. मग ती नव्या पिढीची पाटलीनबाई आहेस तू, मग थोडंसं कणखरपणा असणं गरजेचं आहे. आणि तीही जरा गंभीर होत म्हणाली, ठीक आहे, प्रयत्न करेन. असं म्हणून गोड हसली. शिवम किचन बाहेर पडला, पण आता त्याच्या चेहऱ्यावर कौटुंबिक शांतता आणि डोळ्यात विक्रमला संपवण्याचा एक दृढ निश्चय एकत्र करून झळकतच होता. तर आजचा भाग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. तर जाणून घेऊया पुढील कहाणी पुढील भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.